आज मी तुम्हाला माझ्या पतीने माझी कशी फसवणूक केली याची एक खरी कहाणी सांगणार आहे. मी आणि माझे पती गावात एका घरात राहत होतो. आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप खुश होतो. आमच्या लग्नाला 1 वर्ष आणि काही महिने झाले होते. आमच्या पोटी एकही मूल झाले नाही आणि माझ्या सासूबाईंनी माझ्याकडून अनेकदा नातवंडांची इच्छा सांगितली होती. मी असहाय्य होते. माझ्या नवऱ्याने लग्नाच्या पहिल्या रात्री मला सांगितले होते की मी तुझ्यावर खूप प्रेम करीन, पण मला मुले आवडत नाही. मला वाटतं की तू माझ्याकडून कधीही मुलाची इच्छा ठेवू नये आणि जर कोणी तुला मुलाबद्दल विचारले तर देवाची इच्छा आहे असे सांगून विषय पुढे ढकलून दे. नाहीतर आम्ही खूप प्रयत्न केले पण झाले नाही. देवाची इच्छा असेल तर होईल असे म्हण. माझ्या पतीला मूल नको म्हणून मी मजबूर होते. सासरच्या घरातून कधी कोणी घरी आले की तुला मूल का झाले नाही असे विचारायचे. ते म्हणायचे की तू यावर उपचार का करत नाहीस. मी म्हणायचे की आम्ही उपचार घेत आहोत. मी एक दोनदा माझ्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला मूल हे पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक असते. माझ्या पतीने म्हटले, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. एवढे प्रेम करतो की कल्पनाही करू शकत नाही. मी म्हटले, मला माहीत आहे प्रेम करता, पण हे जग एका स्त्रीला जगू देत नाहीत. सर्वांना असं वाटतं जणू काही मी मुलांना जन्म देऊ शकत नाही. प्रत्येक जण मला डॉक्टरकडे जाऊन इलाज करण्याचा सल्ला देत असतात. माझे पती मला म्हणू लागले, मला दुनियेची काहीच पर्वा नाही की ते काय विचार करतात. मला तर फक्त हेच माहीत आहे की माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि ते खूप आहे. मला माहीत आहे एका आईला मुलाला जन्म द्यायला किती त्रास सहन करावा लागतो आणि माझी ही इच्छा नाही की माझी पत्नी मूल जन्माला घालताना स्वतः अशा तऱ्हेने त्रासातून जावी. मी शांत झाले. मला आपल्या पतीचे बोलणे ऐकून खूप आनंद झाला की त्यांचा माझ्यावर किती जीव आहे आणि मी त्यांच्यासाठी काही लोकांचे बोलणे का सहन करू शकत नाही. वेळ अशीच निघून जात होती. पण माझी सासू, जिच्या मनात नातवंडांना पाहण्याची इच्छा होती आणि ती वाढतच होती, ती प्रत्येक वेळी मला मूल नाही होत म्हणून टोमणे मारायची. माझे आणि माझ्या नणंदेचे लग्न एकाच महिन्यात झाले होते. माझ्या नंदेला एक मुलगा झाला होता. त्याच्यामुळे मला खूप टोमणे ऐकावे लागत होते. माझी नणंद सुद्धा जेव्हा माहेरी राहायला यायची तेव्हा संपूर्ण घरातले लोक तिच्या मुलासोबत खेळायचे आणि त्यांचे लाड करायचे. माझी नणंद सुद्धा मला या गोष्टीवरून टोमणे मारायची. ही तू कशी पत्नी आहेस जी अजूनपर्यंत आपल्या पतीला मुलाचं सुख देऊ शकत नाहीस. मला सुद्धा मुलांचा खूप शौक होता, पण मी आपल्या पतीला वचन दिलं होतं की मी मूल जन्माला घालणार नाही. मी सुद्धा आपल्या नणंदेच्या मुलांना मांडीवर घेऊन खेळावं असं वाटायचं. पण माझ्या सासूने माझ्या नंदेला रागाने मनाई केली होती की तिच्या मुलांना माझ्याजवळ सुद्धा जाऊ देऊ नकोस. मला माझ्या सासूच्या अशा वागण्यामुळे खूप त्रास होत होता. माझ्या सासरकडच्या लोकांची वागणूक दिवसेंदिवस खूप कठोर होऊ लागली होती. माझी सासू मला म्हणायची की जर मला माहीत असतं की तू मला नातवंड आणि माझ्या मुलाला वारीस देऊ शकत नाहीस तर मी तुला माझी सून कधीच बनवली नसती. एक दिवस माझी नणंद आणि सासू माझ्याबद्दल बोलत होते की कदाचित मी या घरात ओझे आहे. जर असंच राहिलं तर आम्ही तिला सोड चिठ्ठी देऊन टाकू आणि माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करून टाकू. हे सर्व ऐकून मला खूप टेन्शन आलं की जर असं झालं तर माझं काय होईल. संध्याकाळी जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा मी त्यांना म्हटले, मी तुमची खूप इज्जत करते. तुम्ही अजूनपर्यंत मला कुठल्याच गोष्टीची कमी होऊ दिली नाही आणि आपण दोघेही खूप खुश असतो. पण तुमची आई आणि नणंद यांना आज मी हे बोलताना ऐकलं तेव्हा माझे पती म्हणू लागले की ते जर असे बोलत असतील तर बोलू दे, मी असं कधीच करणार नाही. मला माहित होतं की माझे पती असंच म्हणणार. संध्याकाळी मी माझ्या नवऱ्याला माझ्या आईजवळ बसलेलं पाहिलं. दोघेही कुठल्या तरी गोष्टीवरून वाद करत होते. मी विचार केला की माझे पती आपल्या आईसोबत माझ्यासाठी भांडत आहेत, कारण की ते माझ्यावर खूप प्रेम करत होते आणि मला कधीच सोडू शकणार नव्हते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला म्हटले की 1-2 दिवसासाठी मला माझ्या आईकडे जायचं आहे. माझ्या पतीने सुद्धा मला परवानगी दिली आणि ते ऑफिसला निघून गेले. मी घरातील कामे आटोपून जाण्याच्या तयारीला लागले. मी माझ्या माहेरी जाण्याची तयारीला लागली की माझी सासू माझ्या रूममध्ये आली आणि म्हटले, जेव्हा तू आपल्या माहेरून परत येशील तेव्हा तू मला पहिल्याच हप्त्यात मूल होण्याची बातमी द्यावी लागेल, नाहीतर मलाच काहीतरी निर्णय द्यावा लागेल. हे ऐकून
ती बाहेर निघून गेली. मला खूप टेन्शन आलं. आता माहीत नाही की माझी सासू माझ्यासोबत काय करणार आहे. काही वेळानंतर मी माझ्या माहेरी आले. माझी आई वडील, भाऊ बहीण खूप आनंदी होते, कारण की मी खूप दिवसांनी त्यांच्या घरी आले होते. मी सुद्धा माझ्या माहेरी आल्यानंतर सर्व टेन्शन विसरून गेले. आम्ही सर्वांनी दुपारचं जेवण एकत्र बसून केलं. आम्ही सर्वजण भाऊ बहीण जेवणाच्या टेबलावर बसून लहानपणीच्या गोष्टी बोलत होतो. सर्व खूप आनंदात होते. तेवढ्यात माझी मैत्रीण, जी लहानपणी माझ्यासोबत शिकत होती, मला भेटायला आली. ती माझ्या घराजवळच राहत होती आणि तिचं लग्न सुद्धा झालं होतं. तिला 2 मुले होती. ती मला माझ्या लग्नानंतरच्या लाईफबद्दल विचारू लागली होती. मी तिला सांगितलं की मी खूप खुश आहे. माझे पती सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतात. माझी मैत्रीण मला विचारू लागली, तुझ्या लग्नाला जवळजवळ 1.5 वर्ष झालं आहे. तू अजून सुद्धा काहीच खुशखबर दिली नाहीस. माझ्या मैत्रिणीचं बोलणं ऐकून मी गप्प झाले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या मैत्रिणीने मला म्हटले, तू खूप टेन्शनमध्ये दिसतेस. मी तिला म्हटले, आम्ही इलाज करत आहोत. आम्हाला अजून माहीत नाही की मूल का होत नाही. माझ्या मैत्रिणीने म्हटले, तू टेन्शन घेऊ नकोस, लवकरच तुला मुलाचं सुख मिळेल. मी मनातल्या मनात खूप टेन्शन घेत होते. मला माझ्या सासूचे बोलणे आठवले, जे त्यांनी मला येतेवेळी म्हटले होते. माझ्या सासूचं बोलणं मला आतल्या आत खात होतं. माझ्या आईने सुद्धा मला टेन्शनमध्ये पाहिले आणि म्हटले, तू जेव्हापासून इथे आली आहेस खूप टेन्शनमध्ये दिसत आहेस. मी माझ्या आईला डोकेदुखीचा बहाणा सांगितला की माझं डोकं दुखत आहे, या व्यतिरिक्त काहीच गोष्ट नाही. माझी आई माझ्यासाठी ज्यूस आणि औषध घेऊन आली आणि म्हटले, हे खा, तुला आराम मिळेल. मी माझ्या आईकडे पाहिले आणि विचार केला की तिला माझे किती काळजी आहे. माझ्या आईने म्हटले, तू आराम कर, 1-2 घंट्यात तू ठीक होऊन जाशील. मी सुद्धा थोडा वेळ झोपली, परंतु जणू काही माझ्या जीवनातून आनंद निघून गेला होता. मी विचार केला की मी आपल्या आईच्याच घरी राहील, जोपर्यंत माझे पती ही गोष्ट सांभाळून घेत नाहीत. मी माझ्या पतीला फोन केला आणि म्हटले, तुमच्या आईने मला असे असे म्हटले होते. माझे पती सुद्धा आपल्या आईचे बोलणे ऐकून टेन्शनमध्ये आले होते आणि म्हटले, जोपर्यंत मी तुला बोलणार नाही तोपर्यंत तू तुझ्या आईच्या घरीच राहा. मी माझ्या आईला समजावतो, हे बोलून माझ्या पतीने कॉल कट केला. माझ्या पतीसोबत बात केल्यानंतर माझे मन थोडेसे हलके झाले होते. 2 दिवसानंतर मी माझ्या पतीला बोलले की काय झाले, तुमच्या आईसोबत तुम्ही बोललात का? मला घरी यायचे आहे. माझ्या पतीने म्हटले, मी तुला बोललो होतो ना की जोपर्यंत मी तुला बोलत नाही तोपर्यंत तू इथे येऊ नकोस. मला माझ्या पतीवर शक, ते मला स्वतःपासून दूर करत आहेत, कारण की त्यांनी अजूनपर्यंत आपल्या आईसोबत वार्ता केली नव्हती. संध्याकाळ होताच मी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला की मी आज माझ्या सासरी जाईल. माझ्या बहिणीला आज पाहायला येणार होते, ज्यामुळे माझ्या आईने मला म्हटले होते की मी सुद्धा आपल्या बहिणीच्या खुशीमध्ये सामील व्हावे. मी माझ्या आईला नकार देऊ शकली नाही, कारण की मी आपल्या घरातील मोठी मुलगी होते आणि माझ्यानंतर एक बहीण होती, जिला आज मुलाकडचे लोक बघायला येणार होते. संध्याकाळ झाली होती. मी आणि माझी छोटी बहीण स्वयंपाकघरात कामांमध्ये बिझी होतो आणि मुलांकडच्या लोकांची वाट पाहत होतो. मी आणि माझी आई माझ्या छोट्या बहिणीला चिडवत होतो की आज तर ती खूप खुश आहे. काही वेळानंतर दरवाजावर बेल वाजायची आवाज आला आणि मुलाकडचे लोक आले. मुलाकडच्या लोकांनी पहिल्याच नजरेत माझ्या बहिणीला पसंत केले. मुलगा सुद्धा चांगला होता आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा होता. आम्हाला सुद्धा मुलगा पसंत आला होता. बोलता बोलता मुलाच्या बहिणीने मला विचारले, तुम्ही काय करता? मी म्हटले की मी हाऊसवाईफ आहे. माझ्या लग्नाला 1.5 वर्ष झाले. मुलाच्या बहिणीने विचारले, तुम्हाला किती मुले आहेत? मी गप्प झाले. माझ्या आईने म्हटले की अजूनपर्यंत तिला मूल झाले नाही. मुलाची बहीण हे ऐकून खूप हैराण झाली. काय, 1.5 वर्ष झाले, अजूनपर्यंत मूल झाले नाही? मला तिचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं, कारण की ते माझ्या बहिणीचे होणारं सासर होतं. माहीत नाही त्यांच्या मनात काय विचार चालले असतील. पाहुणे निघून गेल्यानंतर मी सुद्धा आपले सामान पॅक करू लागले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सासरी आले. घरी येताच माझी नजर माझ्या सासूला शोधू लागली, पण त्या मला तिथे दिसल्या नाहीत.
तेव्हा मी सरळ आपल्या रूममध्ये आले. पण मी कधीपर्यंत आपल्या रूममध्ये बसू? संध्याकाळी जेव्हा माझी सासू घरातील हॉलमध्ये बसली होती तेव्हा त्यांनी मला रूममधून स्वयंपाकघरात जाताना पाहिले आणि मला पाहताच म्हटले, "सूनबाई, तू केव्हा आलीस?" मी म्हटले, "आज सकाळीच आले." यावर तिने म्हटले, "तुला तर शिष्टाचार सुद्धा नाही. तू हे विसरलीस की घरातील छोट्या मोठ्यांना सुद्धा भेटायचं असतं." मी म्हटले, "मी तुम्हाला भेटायला आली होती, तुम्ही मला कुठे दिसले नाही. तेव्हा मी माझ्या रूममध्ये निघून गेले." माझ्या सासूने म्हटले, "अच्छा, ते सर्व सोड. तुला आठवते ना मी तुला काय म्हटले होते?" मी हो म्हणून स्वयंपाकघरात निघून गेले. रात्री जेव्हा माझे पती आपल्या रूममध्ये झोपले होते तेव्हा मी त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी माझं बोलणं ऐकून दुर्लक्ष करू लागले. मी म्हटले, "मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे." तेव्हा ते रागाने ओरडू लागले, "या सर्व गोष्टीचं काय उत्तर देऊ? तू बोल की मी मूल पैदा करू शकत नाही." मला त्यांचं हे बोलणं ऐकून खूप राग आला. मी म्हटलं, "मी मुलाला जन्म देऊ शकत आहे की नाही हे तुम्हालाच माहीत आहे. मी असं का बोललो की मी मूल पैदा करू शकत नाही?" माझ्या पतीने ओळखलं होतं की आता ती त्यांची कुठलीच गोष्ट ऐकणार नाही. आता मी त्यांना या गोष्टीवरून उकसवू लागले की मला कुठल्याही परिस्थितीत मूल पाहिजे. मला मुलाची कमी जाणवते. जर मला मूल झालं नाही तर मी सर्वांना सांगून टाकेन की मला अजूनपर्यंत मूल का नाही होत. माझ्या पतीने मला म्हटले, "जर तू ही गोष्ट तुझ्या तोंडून सांगितलीस तर मी तुला सोडचिठ्ठी देऊन टाकेल." हे ऐकून मी घाबरले की कदाचित माझे पती मला सोडून तर देणार नाहीत ना, कारण की मी माझ्या पतीवर खूप प्रेम करत होती. जसे जसे दिवस जाऊ लागले मला माझी सासू आणि पतीचे बोलणे अजूनच त्रासदायक वाटू लागले. एके दिवशी माझ्या पतीने मला धोका देऊन अत्याचाराची हद्दच केली. त्यांनी एका बाईसोबत लग्न केलं आणि तिला घरी घेऊन आले. बोलू लागले की माझी पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नाही. आधी मी खानदानीच्या रीतिरिवाजाला मानून हे लग्न केलं होतं आणि मला माझी पत्नी मूल देऊ शकत नव्हती. त्यामुळे मी हे दुसरं लग्न केलं आहे आणि आपल्या आईला म्हटले, "आई, मी तुला नातवंडांसाठी तडपताना पाहत होतो आणि मला ते बघवत नव्हतं. आता जर तू बोलत असशील तर मी माझ्या पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी देतो, नाहीतर ही या घरातील मोलकरणी होऊन घरात राहील." आपल्या पतीचा हा धोका पाहून जे त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून आतापर्यंत केलं होतं ते सुद्धा त्या बाईसोबत लग्नासाठी तिच्यावर ते आधी प्रेम करत होते आणि त्यांनी माझ्यासोबत खानदानाच्या रीतिरिवाजामुळे लग्न केलं होतं. मला अजून सुद्धा आपल्या पतीपासून दूर राहायचे नव्हते. जरी मी पती नाही तर मोलकरीण बनली तरीही. मी म्हटले की तुम्ही मला सोडचिठ्ठी देऊ नका, फक्त या घरात राहण्यासाठी जागा द्या. कारण की मला माहित होतं की माझे आई वडील सुद्धा आता सहन करू शकत नव्हते आणि माझी छोटी बहीण जिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, या सर्वांचा विचार करून मी आपल्या घरातच मोलकरीण बनून आपले आयुष्य काढणेच योग्य वाटत होते. पण मी माझ्या पतीने दिलेला धोका कधीच विसरू शकत नव्हते. मी विचार केला होता की मी त्यांना कधीच आनंदाने जगू देणार नाही. माझे पती आता आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत त्या रूममध्ये राहू लागले जिथे कधी मी राहत होते. मला त्यांचे आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत राहणे खटकत होते. जेव्हा कधी मी त्यांना सोबत पाहायचे मला खूप चीड यायची. माझे पती आपल्या पत्नीसोबत संपूर्ण दिवस दिवस फिरायचे. ती एक शिकलेली पण फालतू बाई होती जी त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करत होती. ते दोघे उशिरापर्यंत बाहेर राहायचे आणि जेव्हा घरी यायचे तेव्हा सरळ आपल्या रूममध्ये निघून जायचे. माझे पती आणि सासरकडचे लोक सर्व त्यांची खूप काळजी घ्यायचे. कारण की त्यांना विश्वास होता की ती त्याच्या मुलाला मुलाचं सुख देईल. माझे पती आता मला काहीच इज्जत देत नव्हते आणि घरातील कोणालाच माझी काळजी नव्हती. मी पूर्ण दिवस घरातील कामात बिझी असायचे आणि संध्याकाळी थकून घरातील स्टोर रूममध्ये झोपायला जायचे. घरात नेहमी माझे पती आणि त्यांच्या दुसऱ्या बायकोचे गोष्टी व्हायच्या. एके दिवशी मी आपल्या पतीला म्हटले की मला बाजारातून काहीतरी सामान घ्यायला जायचे आहे, तेव्हा तुम्ही माझ्यासोबत याल का? त्यांनी म्हटलं, "माझ्याकडे वेळ नाही, तू बाहेर जाऊन रिक्षा घे आणि स्वतःच घेऊन ये."
आणि काही पैसे माझ्या हातात देऊन निघून गेले. मी अश्रू ढाळत माझ्या नशिबावर रडू लागले. मी हा विचार करत होते की अजूनपर्यंत मी या घरात का राहत आहे. एवढ्यात माझी नणंद सासूप्रमाणे माझा राग करत होती. ती माझ्याजवळ आली आणि म्हटले, रोज असं रडून रडून काहीच फायदा नाही. एकतर या घरात मुलाचं सुख दे, नाहीतर आपल्या आईच्या घरी निघून जा. मी माझ्या नंदेला म्हटले, माझे पती तर मला पाहायचे सुद्धा पसंत करत नाहीत, तर मग हे कसे होईल. माझ्या नंदेने मला म्हटले, ते मला माहीत नाही, फक्त हेच माहीत आहे की हे पत्नीच्या हातात असतं की ती कशा प्रकारे आपल्या पतीला आकर्षित करू शकते. मी जीवनात पहिल्यांदाच आपल्या नंदेचं बोलणं ऐकून प्रभावित झाले होते, कारण की असं बोलून तिने माझा कॉन्फिडन्स वाढवला होता. माझ्या मनात एक आशेचा किरण आला होता की मी हे करू शकते. आता माझा एकच उद्देश बनला होता की मी आपल्या पतीला स्वतःहून प्रेम करण्यास मजबूर करू. जेव्हा मी आपल्या पतीचे प्रेम मिळवण्यासाठी शृंगार करू लागले, मी रोज नव्या नव्या साड्या ड्रेस घालून तयार होऊ लागले. आणि जेव्हा माझे पती ऑफिसमधून घरी यायचे, तेव्हा मी त्यांच्या समोरून जायची, नाहीतर कुठल्या तरी कामात व्यस्त असायची, जेणेकरून कुठल्या तरी प्रकारे माझ्या पतीचे माझ्याकडे लक्ष जावे. घरातील सर्व लोक, माझी सासू आणि माझ्या पतीची दुसरी पत्नी सुद्धा रोज रोज मला अशा प्रकारे नटून थटून असलेले पाहायचे. माझ्या सासूने तर मला कित्येक वेळा हे म्हटले होते की तुला आता साज शृंगार करून काहीच फायदा होणार नाही. तू या घरात फक्त मोलकरीण म्हणूनच राहशील. जर तू याआधी आपल्या पतीला वेळ दिला असतास तर ही परिस्थिती आली नसती. माझ्या पतीची दुसरी पत्नी माझ्यावर जळायची आणि प्रत्येक वेळी आपल्या पतीला माझ्यापासून दूर ठेवल्याचे प्लॅन करायची. ती माझ्या पतीला घरापासून दूर ठेवायची. रात्री जेव्हा माझे पती घरी यायचे, तेव्हा सरळ त्यांना रूममध्ये घेऊन जायची. आम्ही सर्व एकत्र जेवण करायचो, पण माझ्या पतीचं आणि त्यांच्या बायकोचे जेवण त्यांच्या रूममध्ये जायचे. कारण की माझ्या पतीच्या पत्नीला हे आवडायचे नाही की माझ्या पतीची नजर माझ्यावर पडावी. एके दिवशी मी झाडांना पाणी देत होते, तेव्हा माझे पती तेथून जात होते आणि त्यांची सहज माझ्यावर नजर पडली. मी हलक्या गुलाबी रंगाची साडी घातलेली होती. माझे पती माझ्याकडे पाहून खूप मोहित झाले. मी माझ्या पतीला माझ्याकडे पाहताना पाहिले होते, पण काही वेळानंतर माझ्या पतीची पत्नी तेथे आली आणि आपल्या पतीला सोबत घेऊन गेली. ते दोघे प्रत्येक संध्याकाळी बाहेर फिरायला जायचे. आता माझ्या हृदयात आधीपेक्षा जास्त आशा वाढली होती की मी माझ्या पतीचे प्रेम मिळवू शकते, कारण की मी सुद्धा माझ्या पतीच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम पाहिले होते. माझी सासू सुद्धा ही गोष्ट पसंत करत नव्हती की मी माझ्या पतीच्या जवळ जावे, कारण की त्यांना विश्वास होता की त्यांची दुसरी सून त्यांना लवकरात लवकर मुलाची खुशखबरी देईन. त्यांच्या लग्नाला 1 महिना झाला होता आणि मला वाटत नव्हते की माझ्या पतीच्या दुसऱ्या पत्नीला मूल व्हावे, कारण की जर माझी सवत आई बनली तर लवकरच मला ते या घरातून काढून टाकतील. मी नेहमी काहीतरी बहाणा करून पतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची. एके दिवशी मला हे जाणवले की माझ्या पतीच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल प्रेम आहे, कारण की माझे पती आपल्या आईला बोलायचे की तिला घरातील काम सांगू नकोस, जास्त काम केल्याने तिची तब्येत बिघडेल. हे ऐकून मला खूप आनंद झाला की माझ्या पतीच्या मनात माझ्याबद्दल जास्त नाही, पण थोडे तरी प्रेम बाकी होते. पण जेव्हा माझे पती आपल्या आईला हे बोलत होते, तेव्हा ही गोष्ट माझ्या सवतीने ऐकली, जिला मी या घरात असणे सहन होत नव्हते. आणि तिला हे सुद्धा वाटायचे की ती लवकरात लवकर आई बनावी, जेणेकरून मला या घरातून काढून टाकले पाहिजे. आमच्या इकडे एक सण येणार होता. संपूर्ण घर त्या सणाच्या तयारीला लागले होते. सर्वजण आपापले कपडे, बूट आणि जरुरीचे सामान विकत घेत होते, पण अजूनपर्यंत मी काहीच विकत घेतलं नव्हतं. माझे पती आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत बाजारात गेले. तेथून त्यांनी त्यांच्यासाठी कपडे, सँडल आणि काही जरुरीचे सामान विकत घेतले होते. माझे पती आणि त्यांची पत्नी घरात येत असताना मी तिथे साफसफाई करत होते. जेव्हा मी त्या दोघांना सणाच्या तयारीचे सामान घेऊन येताना पाहिले, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा मी माझ्या पतीकडे पाहू लागले. मला आठवले की गेल्या वर्षी माझे पती हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या जागी मला या सर्व गोष्टी घेऊन आले होते. माझ्या पतीला सुद्धा त्यावेळेस ही गोष्ट जाणवली आणि माहीत नाही त्यांच्या मनात काय आलं. त्यांनी आपल्या पत्नीला रूममध्ये सोडले
आणि ते पुन्हा माझ्याकडे आले आणि म्हटले, काय झालं, तुला सुद्धा सणाच्या वस्तू घेऊन येतो. आधी तर मी हैराण होऊन त्यांच्याकडे बघतच राहिले. ते मला बोलू लागले की ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. मी तुला बाजारात घेऊन गेलो होतो. मी होकार देऊन मान हलवली आणि मी आणि माझे पती बाजारात गेलो. मला जरुरीचे सामान घेऊन दिले आणि आम्ही घरी परतलो. जेव्हा आम्ही घरी येत होतो, जेणेकरून कोणाची त्यांच्यावर नजर न पडावी, मी आज खूप खुश होते. सणाच्या दिवशी माझ्या पतीने घेतलेली साडी मी घातली आणि तयार झाले आणि मला आता त्या क्षणांची वाट पाहायची होती जेव्हा माझे पती मला या साडीमध्ये पाहतील. माझ्या पतीच्या दुसऱ्या पत्नीने कुठला तरी ड्रेस घातला होता, कारण की तो ड्रेस माझ्या पतीने दिलेल्या साडीपेक्षा चांगला वाटत नव्हता. माझ्या पतीने जेव्हा आपल्या दुसऱ्या पत्नीला दुसऱ्यांनी दिलेला ड्रेस घातलेला पाहिला, तेव्हा ते उदास झाले आणि आपल्या पत्नीला म्हणाले, तू आज तो ड्रेस का घातला नाही जो मी तुला घेतला होता. त्याच्या पत्नीने म्हटले, तुम्ही जी साडी घेतलेली होती ती एवढी चांगली नव्हती. मला तर हा ड्रेस खूप आवडला. हा माझ्या एका मित्राने घेऊन दिला होता. माझ्या पत्नीला ही गोष्ट खूप खटकली. ते रूममधून बाहेर आले आणि ते आपल्या सणातील कामांमध्ये व्यस्त झाले. मी जेव्हा पतीला स्टोर रूमच्या बाहेर जाताना पाहिले, तेव्हा मी काय घाईत स्टोर रूम मध्ये बाहेर निघाली. माझ्या पतीने मला त्या साडीत पाहिले, जी साडी त्यांनी मला घेतली होती. तेव्हा ते खूप खुश झाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे स्मित हास्य होते. तसेच घरातील इतर लोकांना सुद्धा ही गोष्ट जाणवली होती की ज्या साड्या ज्यांनी आपल्या बायकांना घेतल्या होत्या त्या त्यांनी घातल्या, पण फक्त माझ्या पतीच्या दुसऱ्या पत्नीने आपल्या पतीने घेतलेली साडी घातली नव्हती. माझ्या सासूने माझ्या पतीच्या दुसऱ्या पत्नीला म्हटले, सणाच्या दिवशी ती साडी घातलेली चांगली असते जी तुझ्या पतीने घेऊन दिली होती आणि तुझा पती तुला त्या साडीत पाहून खुश झाला असता. माझ्या सासूला आता कळले होते की माझे पती आता माझ्या खूप जवळ येत आहेत. त्यामुळे ती या गोष्टीवरून खूप नाराज दिसत होती. तिने आपल्या मुलाच्या दुसऱ्या पत्नीला समजावले आणि सांगितले की तू माझ्या मुलाच्या गोष्टींकडे लक्ष देत जा आणि तुझ्या लग्नाला 2-3 महिने होऊन गेले आहेत, अजूनपर्यंत काहीच आनंदाची बातमी मिळाली नाही. माझ्या पतीची दुसरी पत्नी माझ्या सासूला म्हणू लागली, मी तुमच्या मुलाला म्हटले होते की आपण कुठल्या तरी डॉक्टरकडे जाऊया, पण ते जाण्यासाठी तयार होत नाहीत. प्रत्येक वेळी मला हे सांगून टाळतात की आपल्याला अजून जास्त दिवस गेले नाहीत, तरीही तू मूल पाहिजे म्हणून हट्ट करतेस. माझ्या सासूला आता माझ्या पतीवर शक होऊ लागला होता. त्यांनी आपल्या सुनेला म्हटले, आपल्या पतीला या गोष्टीवरून तयार कर आणि कुठल्या तरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये इलाज कर. माझी सासू सकाळी घराच्या अंगणात बसली होती. माझे पती नाश्ता करून ऑफिसला जात होते. माझ्या सासूने माझ्या पतीला म्हटले, तू आज ऑफिसला जाऊ नकोस. माझ्या पतीने म्हटले, तू म्हणतेस की मी ऑफिसला जाऊ नको. त्यांनी म्हटलं, कारण की आज तू आणि तुझी पत्नी माझ्याबरोबर हॉस्पिटलला जात आहोत. माझ्या पतीने जेव्हा आपल्या आईच्या तोंडून ही गोष्ट ऐकली तेव्हा ते बोलू लागले, हे जरूर तुला माझ्या पत्नीने सांगितले असेल. मला तर समजत नाही की आत्ताच आमचं लग्न होऊन 2-3 महिने झाले आहेत आणि तिला मुलांचे पडले आहे. माझ्या सासूने मुलाला म्हटले, तुझ्या पहिल्या पत्नीसोबत सुद्धा तू 1.5 वर्ष होतास आणि तुला काही झालं नाही. मग शेवटी मूल कधी आणि कसं होईल. माझे पती शांत झाले, कारण त्यांच्याजवळ आता काहीच बोलायला राहिलं नव्हतं. ते आपल्या आईला म्हणू लागले, मी आज ऑफिसला जात आहे. ऑफिसमध्ये खूप काम आहे. जेव्हा संध्याकाळी घरी येईल तेव्हा या गोष्टीवरून आपण बोलू. इथे मला ही चिंता लागली होती की जर माझे पती आणि त्यांची दुसरी पत्नी यांना मूल झालं तर मी कधीच माझ्या पतीला मिळवू शकत नाही. मी निर्णय घेतला की मी आपल्या सासूला सर्व काही सांगून टाकेल की त्यांच्या मुलाने कशा प्रकारे मला पहिल्या रात्रीच सांगितलं होतं की त्यांना मूल आवडत नाही आणि माझ्याकडून हे वचन घेतलं होतं की मी सुद्धा मुलाला जन्म देऊ नये आणि याबद्दल कुठेच बोलू नये. संध्याकाळ झाली होती आणि माझे पती घरी आले नव्हते. मी विचार केला की मी माझ्या सासूकडे जाते आणि तिला सर्व काही सांगते. मी माझ्या सासूकडे जातच होती की मी पाहिले की माझे पती दरवाजात उभे राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होते. हे पाहून मी परत माझ्या रूममध्ये आले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करत असताना माझी सासू, माझे पती आणि त्यांची बायको सोबत हे बोलत होते की आज आपल्याला हॉस्पिटलला जायचे आहे. तेव्हा माझे पती आणि त्यांची पत्नी हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार होत होते.
जेव्हा मी आपल्या सासूला म्हटले की मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, तेव्हा माझ्या सासूने म्हटले की यावेळी आम्ही काहीतरी महत्त्वाचे बोलत आहोत, म्हणून मी तुझं काहीच ऐकणार नाही. मी आपल्या सासूला माझ्या सासूने मला हाताला पकडून मला घरातील एका बाजूला घेऊन गेली आणि म्हटले, तुला काय हवे आहे? तू स्वतः मुलाला जन्म देऊ शकत नाहीस आणि तुझी ही सुद्धा इच्छा आहे की माझी दुसरी सून मला नातवंडाची खुशी न द्यावी. मी आपल्या सासूला म्हटले की मी तुम्हाला नातवंडांचं सुख देऊ शकते, पण तुमच्या मुलालाच वाटत नव्हते की त्यांना मूल व्हावे. हे ऐकून माझ्या सासूला धक्का बसला आणि त्यांनी म्हटले, तू हे सर्व काय बोलत आहेस? मी आपल्या सासूला सांगितले की माझ्या पतीने लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझ्याकडे हे वचन घेतले होते की मी मुलाला जन्म न द्यावा, कारण की त्यांना मूल आवडत नाही. यावर माझ्या सासूने म्हटले की तू हे सर्व खोटं बोलत आहेस, जेणेकरून आमचा वेळ जावा आणि हॉस्पिटलला न जावे. असे बोलून माझी सासू आपल्या मुलाला आणि त्याच्या बायकोला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघून गेली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी माझे पती आणि त्यांची बायको यांची टेस्ट केली आणि त्यानंतर सांगितले की माझे पती कधीच बाप बनू शकत नाही, म्हणजेच कमी त्याच्या बायकोमध्ये नव्हती तर माझ्या पतीमध्ये होती आणि ते मूळ जन्माला घालू शकत नव्हते. हे ऐकून माझ्या सासूच्या पायाखाली जमीन सरकली की त्या आपल्या मुलाकडून कधीच मुलाचं सुख पाहू शकत नाही. ही गोष्ट जेव्हा माझ्या पतीच्या दुसऱ्या पत्नीला समजली तेव्हा ती सुद्धा जोरजोरात रडू लागली आणि तिने म्हटले, तू माझ्यासोबत धोका केलास. आता मी तुमच्या बरोबर एक मिनिट सुद्धा राहणार नाही. मी तुम्हाला सोड चिठ्ठी देईल. माझे पती आपल्या पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होते आणि म्हटले की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, म्हणूनच मी अजूनपर्यंत तुला ही गोष्ट सांगितली नव्हती. तू मला समजण्याचा प्रयत्न कर. परंतु त्याची बायको त्यांची एक सुद्धा गोष्ट ऐकायला तयार नव्हती आणि ती तेथून निघून गेली. इकडे मी हा विचार करत होते की आता मला या घरात राहिले नाही पाहिजे आणि मला आपल्या माहेरी गेले पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे. मी आज विचार करत होते की तेव्हाच माझे पती आणि त्यांची आई घरी आली. तेव्हा मी त्यांना विचारले, काय झाले, तुम्ही अशा का रडत आहात? माझ्या पतीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते. मी त्यांना विचारले, तुम्ही ठीक तर आहात ना? हे बोलून मी आपल्या पतीच्या दुसऱ्या पत्नीकडे पाहिले, पण ती तिथे नव्हती. म्हणून मी म्हटले, तुमची दुसरी बायको कुठे आहे? मला वाटले होते की काहीतरी अपघात झाला नाही ना. माझ्या सासूने म्हटले, अपघात तर झाला आहे, ते सुद्धा तुझ्या आणि माझ्या जीवनासोबत, आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त तुझा पती आणि माझा मुलगा आहे, जो हे सर्व जाणत होता की तो कधीच बाप बनू शकत नाही. हे माहीत असून सुद्धा त्याने दोन दोन बायकांशी लग्न करून त्यांची जिंदगी बर्बाद केली आणि मला सुद्धा अंधारात ठेवलं. माझ्या पतीने म्हटले की त्यांना पहिल्यापासून माहीत होतं की ते कधीच मूल पैदा करू शकत नाही. त्यांना ही गोष्ट लग्नाच्या 2 महिन्यानंतर समजली होती. त्यांनी ही गोष्ट यामुळे सांगितली नव्हती की ते एका प्रिया नावाच्या मुलीला पसंत करत होते आणि तिच्या घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. माझ्या पतीची इच्छा होती की प्रियास त्यांची बायको व्हावी. त्यांनी विचार केला होता की ते तिच्यासोबत लग्न करून लगेच मला घटस्फोट देतील आणि मला सोडून देतील. जेव्हा ही गोष्ट मला समजली की ते कधीच बाप बनू शकत नाही, तेव्हा त्यांनी विचार केला की प्रिया सुद्धा कधी माझ्यासोबत लग्न करणार नाही. त्यामुळे त्यांनी मला हे सांगितलं होतं की तू कधीच मुलाला जन्म देऊ नकोस, जेणेकरून सर्वांना हे वाटेल की माझ्यातच काहीतरी कमी आहे आणि मीच मुलाला जन्म देऊ शकत नाही. आणि ते या प्लॅनमध्ये यशस्वी झाले. एके दिवशी संधी मिळताच प्रियासोबत त्यांनी लग्न केले आणि आपल्या घरच्यांनाही सांगितले की मूल जन्माला घालू शकत नाहीस, म्हणूनच मी दुसरे लग्न केले. मी विचार केला होता की जे झालं ते चांगलं झालं. माझ्यासोबत झालेल्या अन्यायाचा बदला देवानेच घेतला. माझ्या पतीने मला म्हटले की त्यांची दुसरी पत्नी प्रिया तिला सोडून गेली आहे आणि तिला माझ्याबरोबर राहायचं नाही आणि तिला सोड चिठ्ठी द्यायची आहे. माझ्या पतीने म्हटले की आधी मी तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं, जेणेकरून तू कधीच माझ्याकडून मुलाची मागणी न करावी. पण जेव्हा मी प्रियासोबत दुसरे लग्न केले तेव्हा मला माहीत पडलं की तुझ्यासारखी चांगली बायको होऊ शकत नाही.
मी आपल्या पतीला म्हटले की आता तुमची दुसरी बायको तुम्हाला सोडून गेली आहे, म्हणूनच तुम्ही जाणून बुजून असं बोलत आहात जेणेकरून मी तुमच्या सोबत राहू. पण काळजी करू नका, मी तुमची साथ कधी सोडणार नाही, कारण की मी तुमच्यावर खरं प्रेम केलं आहे. माझे बोलणे सासूने सुद्धा माझ्या पतीला म्हटले, ही एक चांगली सून असल्याने निशाणी आहे. तुझी पत्नी तुझ्यावर किती प्रेम करते. तू तिला धोका दिला असून सुद्धा ती अजून तुझ्या सोबत आहे. आणि ज्या मुलीवर तू प्रेम करत होतास तिच्या सोबत लग्न केल्यास तिच्यासाठी आपल्या पतींना आणि घरातील लोकांना धोका दिलास की तुला 1 मिनिटात सोडून देईल. माझ्या सासूने सुद्धा आपल्या केलेल्या कृत्यामुळे माफी मागितली आणि म्हटले की मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले. माझ्या मुलाच्या बोलण्यात येऊन मी तुझा राग करत होते. मी आपल्या सासूला म्हटले, तुमच्याकडून काहीच तक्रार नाही, कारण की तुम्ही जे काही केले ते फक्त नातवंडांच्या सुख भेटण्यासाठीच केलं होतं. पण ते कदाचित तुमच्या नशिबात नव्हतं. माझ्यासाठी म्हटले, ज्याची तुझ्यासारखी सुसंस्कृत आणि इज्जत करणारी असते, जी प्रत्येक परिस्थितीत आपला पती आणि सासरच्या लोकांच्या इज्जतीचा मान राखते, ती असताना मला कुठल्याच गोष्टीची कमी मंजूर आहे, ज्याची मला इच्छा आहे. माझ्या पतीने हे खूप खूप झाले की त्यांनी आपल्या पत्नीसोबत खूप अन्याय केला, तरी सर्व गोष्टी माहीत असताना सुद्धा ती माझ्यासोबत अजूनही राहण्यासाठी तयार आहे. माझ्या पद्धतीने निर्णय घेतला की ते शहरातील मोठ्यातल्या मोठ्यात डॉक्टरांकडून इलाज करून घेतील. मी माझ्या पत्नीला विश्वास दिला की मी त्यांच्याकडून कधीच मुलाची इच्छा धरणार नाही. मी आणि ते एक दुसऱ्यांसाठीच पुरेसे आहोत. त्यानंतर आम्ही दोघे तसेच जीवन व्यतीत करू लागलो, जसे पहिले करत होतो. माझ्या पत्नीला सुद्धा मी आता खूप आवडू लागले आणि माझी सासू आणि घरातील सर्व लोक माझे खूप लाड करू लागले. मला आता माझ्या संसारात आनंद मिळत होता आणि हे सर्व देवाच्या कृपेने शक्य झालं होतं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक करून